मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दिवाळी निमित्त नवीन पॅटर्न मध्ये कपडे खरेदी करायचे तर मग आहे ना भानुशाली शॉपिंग सेंटर, आपलं दुकान। आम्ही घेऊन आलो आहोत उत्सव वस्त्र खरेदीचा। मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या आपल्या भानुशाली शॉपिंग सेंटरला व खरेदी करा तुमच्या आवडीचे कपडे, तेही अगदी होलसेल दरात। 2000 रुपयांच्या खरेदीवर 1 ग्रॅम चांदीचे नाणे फ्री। 4000 रुपयांच्या खरेदीवर 2 ग्रॅम चांदीचे नाणे फ्री। दिवाळी धमाका ऑफर। सुरत साडी, बनारस साडी, कांचीपुरम साडी, मद्रास सिल्क साडी, ओडिसा साडी, फॅन्सी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कपडे, शूटिंग व शर्टिंग व होजियरी। दीपावली निमित्त खास ग्राहकांसाठी लकी कुपन ऑफर उपलब्ध। 10% पासून 60% पर्यंत डिस्काउंट ऑफर। पत्ता विकास दूध सोसायटी जवळ कुपवाड। फोन नंबर 9890163378। भानुशाली शॉपिंग सेंटर। अकुजी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा कार्यान्वित स्वच्छंद संगीत महाविद्यालय कुपवाड येथे दिवाळी पाडव्याच्या दिवशी सुरांची मैफिल रंगली। सुमधुर मराठी भावगीते व भक्तिगीतांचा मन प्रसन्न करणारा बहारदार नजराणा स्वच्छंद संगीत महाविद्यालयाच्या वतीने आयोजन करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिरीष चिरमे यांनी केलं। यामध्ये भाविका चेंडके, योगेश करंदेकर, विक्रम कदम, सुशांत पाटील, सुनीता चौगुले यांनी आपल्या गायनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं, तर तबला साथ गोपी कोळी, हार्मोनियम विक्रम कदम व कीबोर्ड संजय शिंदे यांची साथ होती। स्वच्छंदच्या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली। सादर करते सानिया जमादार, वेदिका पंडित, अनुज तोडकर, संस्कृती शिंदे, हार्मोनियम साथ, शीतल धेंडे, तेजस्विनी सुतार। तसेच 5 नोव्हेंबर हा दिवस रंगभूमी दिन म्हणून साजरा बरकत असताना कुपवाड नगरीतील रंगभूमीशी निगडीत असणाऱ्या सर्व कलाकारांचा यथोचित सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय उपाध्ये सरांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाचे निवेदन सौ सुनीता चौगुले यांनी तर आभार श्री कुंदन जमदाडे सरांनी मांडलं। या कार्यक्रमाचे संयोजन श्री सुशांत पाटील सरांनी केलं। या कार्यक्रमाला अण्णासाहेब उपाध्ये सर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। तसेच संस्थेचे संचालक सूरज उपाध्ये, संचालिका कांचन उपाध्ये मॅडम, पूनम उपाध्ये मॅडम यांनी मार्गदर्शन केलं। अकुजी चॅरिटेबल ट्रस्ट स्वच्छंद संगीत महाविद्यालय कुपवाडच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला।